नमस्कार. आज आपल्याला बनवायचे आहे खारुड्या किंवा याला पेंडुड्याही बोलतात. बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे मला की तुम्ही बाजरीच्या खारुड्या दाखवा. तर मी गव्हाच्या कुरडया बनवल्या आहेत आणि ते जे चीक आपण काढून घेतल्यावर जो गव्हाचा वरचा चोथा राहतो तो हा 1 किलोचा चोथा आहे. म्हणजे वरची गव्हाची साल ही 1 किलो आहे. 1 किलोच्या याची आहे. त्याकरता ही पाव किलो बाजरी घेतलेली आहे. ह्या 15 ते 16 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, ओल्या आहेत या. हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. ही जिऱ्याची पावडर घेतली आहे 1 चमचा आणि ह्या 4 ते 5 कांड्या लसूण सोलून घेतला आहे. म्हणजे 40 ते 45 असतील या पाकळ्या. हा लसूण सोलून घेतला आहे. आता आपल्याला आधी काय करायचं आहे, बाजरी मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायची आहे. म्हणजे जाडसर, जास्त बारीक पीठ नाही करायचं आहे. म्हणजे मिक्सर बंद चालू करत आपल्याला ती बाजरी बारीक करून घ्यायची आहे. ही बघा, एका वेळी अर्धी बाजरी मी मिक्सरला बारीक करून घेते ओबडधोबड. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात हे कशी जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे मी. हे बघा, फक्त हे काय करायचं, हे गव्हाच्या ह्याच्यात हे टाकल्यावर ते मिळून आले पाहिजे पीठ. त्याकरता आता आपण हे यावर घालून घेऊया. आणखी उरलेली बाजरी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, राहिलेली बाजरी पण बारीक करून झाली आहे छान. आता आपल्याला मिरची आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, आपलं हे मिरची लसूण वाटून झालेलं आहे. हे बघा, आता हे आपल्याला सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, यात आपल्याला ही जिरा पावडर घालायची आहे. ही मिरची घालायची आहे, ही तिखट आहे तर मी लागत घालणार आहे. आणि चवीप्रमाणे मीठ, साधारण 1 टेबलस्पून मीठ लागलं याला. आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे. त्याचा गोळा बनवायचा आहे. छान मळलं गेलं पाहिजे हे, तेव्हा ती आपली खारुडी थापता येणार आहे आपल्याला. हे बघा, हे छान मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता त्याचं हे बघा असं दाबून गोळा करायचा आहे आणि अशी हातावर गोल अशी पातळसर, जास्त पातळ नाही, आपण भाकरी बनवतो तेवढी अशी जाडसर थापून घ्यायची आहे आणि ताटात सुकत घालायला ठेवायची आहे. ही बघा, असा गोळा दाबून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ते घट्ट बसतं. असा प्रत्येक गोळा असा दाबून घ्यायचा आहे. आणि असं हाताने दाब देऊन अशी पसरट गोल करून घ्यायची आहे. हे बघा, आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, या तुम्हाला कुठेही
बाजारात विकत कुठेच मिळणार नाही, या घरीच कराव्या लागणार. पण याची चव खूप छान लागते. जेवताना ताटात हे जर असेल खारुडी तर तुम्ही नक्कीच एखादी पोळी जास्त जेवाल. या आता 3-4 दिवस छान अशा कडक सुकवून घ्यायच्या आहे आणि डब्यात भरून ठेवायच्या आणि मग आपल्याला पाहिजे तेव्हा ते आपण तळून खाऊ शकतो. किंवा मग तळायच्या नसेल तर तेल लावून तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा भाजू शकतात किंवा गॅसवर जाळी ठेवून भाजू शकतात. सुकी भाजून वरून तेल घेतलं तरी चालेल. हाताने दाबल्यामुळे तो छान गोळा बनतो आणि थापायला सोपं जातं. हे बघा, अतिशय सुंदर हा प्रकार आहे. पण आजकाल कोणीही बनवत नाही हा. हे आपल्या शरीराला ह्या चोथा जो आपण म्हणतो किंवा कोंडा, याची पण फार जरुरी असते. भरपूर आता ही बाजरी घातल्यामुळे यात फायबर पण भरपूर आलेले आहेत. आणि बघा, हे कच्चंच आपण सगळं भाजून हे कच्चंच उन्हात सुकवून मग आपण ते तळणार आहोत. त्यामुळे याची चव आणखी छान लागते. हाताने एकदम छान त्याचा गोळा होतो मस्त. 2-3 तासाने ह्या उन्हात ह्या अशा सुकू द्यायच्या आणि मग 2-3 तासाने परत उलटी करून परत त्या बाजूनेही जेवपर्यंत ऊन आहे तोपर्यंत सुकवून घ्यायच्या. व परत दुसऱ्या दिवशी त्या सुकत घालायच्या, तिसऱ्या दिवशी सुकत घालायच्या. अशा पूर्ण कडक झाल्या पाहिजे. हे बघा, किती छान आपल्या खारुड्या तयार झालेल्या आहेत किंवा याला पेंडुड्याही बोलतात. आता ह्या मी उन्हात ठेवते. हे बघा, मी आता दुसरंही ताट भरायला सुरुवात केली आहे. पटापट अशा या थापून ताटं भरून उन्हात ठेवून द्यायचे. एकदम पटापट होतात ते बघा. साधारण बघा तेवढ्या याच्या 25 खारुड्या होणार आहेत. तुम्ही अगदी कुरडया सुद्धा पाव किलो गव्हाच्या तरी करून बघा. जास्त करून मुलींना मी सांगते. जास्त करणार असेल तर चांगलंच आहे, पण जास्त जरी नाही तरी थोडं तरी करून बघायचं आपण. म्हणजे आपल्याला हे सगळं खायला मिळतं घरच्या घरी. मस्त लसूण मिरची वाटली, त्या लसणाचा असा सुगंध सुटला आहे. जिऱ्याची पावडर, हे तळल्यावर पण त्याचा एकदम असा खमंग वास असा दरवळणार आहे.
तुम्ही अशाच जरी मुलांना खायला टिफिन बॉक्समध्ये जरी तळून दिल्या तरीही चालतील. मुलं आवडीने खातील हे कुरकुरीत. हे बघा, दुसरंही ताट माझं तयार झालं आहे. आता मी हे सगळ्या करून उन्हात सुकवून घेते आणि मग सुकल्यावर आपण तळून मी दाखवणार आहे. हे बघा, आपल्या इथे ह्या खारुड्या सुकून तयार झालेल्या आहे. हे बघा, एकदम छान कडक. 3 दिवस ह्या छान सुकवलेल्या आहेत. हे बघा, एकदम कडक झालेल्या आहेत आणि अतिशय चवदार अशा झालेल्या आहेत आणि खूप सुंदर याची चव झालेली आहे. आता ह्या आपण तळून घेणार आहोत किंवा मग तुम्ही वरून तेल लावून अशा भाजून घेतल्या तरी चालतील जाळीच्या याच्यावर, पण माझ्याकडे तळलेल्या आवडतात. आपण त्या आता तळून बघूया. हे बघा, आपलं इथं तेल छान तापलेलं आहे. गॅस पूर्ण कमी करायचा आहे कारण ह्या आतून पण तळल्या गेल्या पाहिजे. आणि हे बघा, अशी एक एक छान तळून घ्यायची आहे. खमंग अशा चवदार आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, लगेच तळली जाते तेल तापलेलं असल्यामुळे. आणि बारीक गॅसवरच तळायच्या आहेत. हे बघा, असा सोनेरी रंग येईपर्यंत. बघा, किती छान रंग आलेला आहे. अशा अजून आपण तळून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे. एकदम जेवढा कमी ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे, म्हणजे त्या खरपूस आणि खमंग लागणार. मोठ्या गॅसवर त्या करपून जाणार. प्रत्येकाने पाव किलोच्या तरी कुरडया बनवायच्या आणि अशा खारोड्या पण बनवून बघायच्या आहे. अतिशय सुंदर लागतात ह्या. हे बघा, पटापट तळून होतात, एकदम छान सुकलेल्या असल्यामुळे. किती छान दिसतो बघा याचा रंग. हे तुम्हाला बाहेर कुठेही विकत मिळणार नाही. अशाच मी अजून तळून घेते. मुलंसुद्धा हा पदार्थ आवडीने खातील. याची चव अशी थोडीशी आंबट तिखट अशी छान चव लागते आणि कुरकुरीत मस्त. मी अजून तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, अतिशय खमंग अशा आपल्या खारोड्या तळून तयार झाल्या आहे. एकदम असं तोंडाला पाणी सुटेल एवढी याची चव छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या आता स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.